जय भीम. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. बरं झालं ख्रिस्ती बांधवाने स्वतःची एक सभा तरी लावली. नाही तर चर्चमध्ये बसूनच रडत बसायचे. चर्चवरती हमला झाला, हॉस्पिटलवरती हमला झाला, ननवरती हमला झाला, सिस्टरवरती हमला झाला. ओडिसामध्ये एका ऑस्ट्रेलियन कुटुंबावरती हल्ला झाला. पण ज्या प्रमाणात ख्रिस्ती समाज रस्त्यावरती आला पाहिजे त्या प्रमाणात रस्त्यावरती आला नाही. ही हक्क परिषद मी असं मानतो की ख्रिस्ती बांधव रस्त्यावरती यायला सुरुवात करतील. या सगळ्या चर्चवाल्यांच्या डोक्यामध्ये एक बसलेला आहे. मी मागेही त्यांना म्हणालो, आत्ताही म्हणालो, की ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये सरकारच्या विरोधात लढायचा नाही असा एक नियम होता. मी आता त्यांना म्हणतो, ब्रिटिश गेले त्यांच्याबरोबर तो नियमही गेला. तेव्हा आता लढायचं जे आहे ते आपल्या हक्कासाठी लढायचं आहे. सरकार आपल्यापासून वेगळं नाही, आपणच सरकार आहोत. जेव्हा आपणच सरकार आहोत त्यावेळेस मला काय पाहिजे हे सांगितलं पाहिजे. इथे वेगवेगळ्या पद्धती आहेत. परिषदा घेऊन आपण असं मागतो की जसं 10 ठराव झाले या ठिकाणी. रस्त्यावरती आंदोलन करून मागणं हा त्याच्यातला एक भाग आहे. उद्याच्या विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये जाऊन मांडणं हा त्याच्यातला असणारा एक भाग आहे. तर या भागाला चर्च प्रोत्साहन देईल असं मी त्या ठिकाणी मानतो. कारण का चर्चकडून जोपर्यंत प्रोत्साहन मिळणार नाही तोपर्यंत ख्रिस्ती बांधव काहीच करणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा ह्याचा पुढाकार जो आहे तो चर्चलाच घ्यावा लागेल. आणि चर्चने पुढाकार घेतला तर मी असं मानतो की बराच बदल तो असणारा करू शकतो. खाजगीकरणाच्या शाळा आल्या, कॉलेजेस आले. या ख्रिश्चन चर्चने स्वतःचं जुनं धोरण पुढं चालवलं असतं की ख्रिश्चन संस्थेमध्ये गरिबांच्या विद्यालयाला प्राधान्याने ऍडमिशन मिळेल हा जो जुना नियम होता, हा जो जुना नियम होता तोच त्यांनी असताना पुढे चालवला असता तर इथल्या असणाऱ्या खाजगी शाळा आला, प्रायव्हेट कॉलेजेस आले, त्या सगळ्यांनाही हीच भूमिका घ्यावी लागली असती की गरिबाच्या विद्यार्थ्याला सुद्धा या प्रायव्हेट कॉलेजमध्ये, प्रायव्हेट संस्थेमध्ये ऍडमिशन दिल्या गेलं. प्रत्येक गोष्ट कायद्यानेच व्हावी असं नाही. दुर्दैवाने या देशामध्ये काही बदल आणायचा असेल तो कायद्यानेच आणला पाहिजे अशी मानसिकता झाली आहे. मी स्वतःहून बदल आणेन असा वर्ग या देशामध्ये फार मोठा आहे. मोदीने गॅसच्या सिलेंडरच्या संदर्भात आवाहन केलं की ज्याला सबसिडीची गरज नाही त्यांनी सबसिडी गिव्ह अप करावी, म्हणजे त्यांनी सबसिडी सोडावी.
किती लोकांनी सोडली त्याची आकडेवारी आली नाही, पण किती रक्कम जमा झाली ती असताना आकडेवारी आली 18,000 कोटी. 18,000 कोटी गॅस सबसिडी सोडल्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये त्या ठिकाणी जाते. ही एक चांगली बाब मी म्हणतो की लोक स्वतःहून बदलायला तयार, संधी मिळाली की बदलायला तयार. हेच 18,000 कोटी जे जमले होते 5 वर्षाच्या कालावधीमधला आपण असताना हिशेब केला तर 75,000 कोटी त्या ठिकाणी जमले असते आणि इथल्या गरीब विद्यार्थ्यांच्या शाळेवरती खर्च केले असते तर आज एकूण एक विद्यार्थी शाळेमध्ये आपल्याला दिसला असता. एकूण एक विद्यार्थी शाळेमध्ये दिसला असता. आज ते आपल्याला दिसत नाही. उलट इथलं सरकार दरवर्षी शिक्षणावरचा खर्च कमी करत चालले. 85,000 शाळा बंद करणार म्हणून सांगण्यात आल्या, किती बंद झाल्या ह्या माहिती नाही. एका बाजूला लोकसंख्या वाढते, लोकसंख्या वाढते म्हणजे 1 ते 6 याची लोकसंख्या वाढते. ही जर लोकसंख्या वाढत असेल तर प्राथमिक शाळेची मागणी वाढली पाहिजे, पण प्राथमिक शाळेची मागणी वाढत नाहीये तर सरकार म्हणते घटत चालली आहे आणि आम्ही शाळा बंद करत चाललो. म्हणजे एकतर लोकसंख्या वाढत नाही हे तरी वस्तुस्थिती असेल, लोकसंख्या वाढत नाही हे तरी वस्तुस्थिती असेल, किंवा दुसऱ्या बाजूला शासनाला शिक्षणापासून या नव जन्माला आलेल्या बालकाला शिक्षणापासून वंचित ठेवायचं असेल, या दोघांपैकी एक काहीतरी खरं असेल. म्हणजे एका बाजूला लोकसंख्या वाढते म्हणजे विद्यार्थी वाढतोय, दुसऱ्या बाजूला शासन म्हणते की विद्यार्थी शाळेत नाही म्हणून आम्हाला बंद करावं लागतंय. हे जे मनुवाद्याचं सरकार जे आहे, या मनुवाद्याच्या सरकारने समूहाला आणि माणसाला आणि समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवलं. जुन्या काळातलं शिक्षण हे धर्माचं शिक्षण, धर्माच्या शिक्षणातून त्याला लिहिता वाचता आलं तर तो इतर गोष्टी करू शकत होता. धर्माने त्याला शिक्षणापासून वंचित ठेवलं म्हणून तो अशिक्षित राहिला. तीच पुन्हा व्यवस्था नव्यानं या ठिकाणी येते हे आपण लक्षात घ्या. चर्चवरचा हमला असेल, ननवरचा हमला असेल, शाळेंवरचा हमला असेल, शिक्षणाचं सरकारनंतर सगळ्यात मोठं जाळं कोणाचं असेल तर इथल्या ख्रिश्चनांचं आहे. सरकारला ही भीती आहे की आपण एका बाजूला बंद करत गेलो, दुसऱ्या बाजूला ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या ह्या शाळा चालू राहिल्या तर शिक्षणाचा ओघ चालू राहील. आणि मग हा शिक्षणाचा ओघ बंद करायचा असेल तर याच्यावरती हमला करा, बंद पाडा. म्हणजे सरकारी शाळा बंद झाल्या, मिशनऱ्यांच्या संस्था बंद झाल्या की हळूहळू शिक्षणाचं प्रमाण कमी होतं आणि आपल्याला पाहिजे ती व्यवस्था आणता येते अशी असणारी परिस्थिती आहे. इथला मुळातला लढा संपला नाही. बाबासाहेबांनी असताना 27 साली महाडला मनुस्मृती जाळून या देशातली समाज व्यवस्था जाळली. त्यांनी कुठला धर्मग्रंथ नाही जाळला. बाबासाहेबांनी कुठल्या देवाला आणि धर्माला असर शिव्या नाही दिल्या.
तर या देशामधला असणारा समाज व्यवस्था कशी असावी असा सांगणारा मनूचा जो ग्रंथ होता तो मनूचा ग्रंथ जाळून दिला आणि त्याच्या जागी नवीन व्यवस्था काय हवी याचा लढा त्या ठिकाणी सुरुवात केला. नवा लढा सुरुवात केला, बंधुत्वाचा लढा सुरुवात केला, व्यक्ती स्वातंत्र्याचा लढा सुरुवात केला, विश्वासाचा लढा सुरुवात केला, अधिकाराचा लढा सुरुवात केला. मग ते शैक्षणिक अधिकार असेल, आर्थिक अधिकार असेल आणि गुलामी नष्ट करण्याचा अधिकार त्या ठिकाणी. मित्रो, ही लढाई संपली नाही, ही अजूनही चालू आहे. हिला केव्हा नाही केव्हा तरी असणारा अंत आणावा लागेल. ही लढाई RSS वाले करतायत, दुसरं कोणीच करत नाहीये. तेव्हा आपला लढा हा RSS वाल्यांशी आहे. मग ते कधी मुसलमानांना टार्गेट करून लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न करतात की मुसलमान बदमाश आहे. कधी इथं धर्मांतर होतंय, ख्रिश्चन धर्मीय त्याच्या पाठीमागे आहेत म्हणून ख्रिश्चनांवरती हमला होतो. कधीतरी इथल्या असणाऱ्या सिखांना धरून नाही, यांचं वेगळंच चाललेलं आहे म्हणून त्या ठिकाणी चाललेलं आहे. आदिवासींच्या बाबतीत तेच चाललंय, नक्षलवादी म्हणून त्यांना मानल्या जाते. कुठल्या नाही कुठल्या पद्धतीने या देशाच्या व्यवस्थेमध्ये अशांतता असावी, समाज व्यवस्थेमध्ये अशांतता व्हावी याचं वातावरण आहे. कारण का अशांतता झाली तर भीती येते, अशांतता झाली तर व्यवहार सुरळीत होत नाही, अशांतता झाली की बाजारपेठ कोसळते, आर्थिक जनजीवन विस्कळीत होऊन जातं. आणि म्हणून सातत्याने अशांतता कशी राहील हेच बघितल्या जाते. आणि मग वेळ आली तर मग इथल्या असणाऱ्या सगळ्या संस्थांना चॅलेंज करायचं. आणि म्हणून एक खूनगाठ घ्या. कोंबड्यांची जशी भांडणं असतात, कोंबड्याचा मालक असतो, तेज यावी, गरमी यावी म्हणून दारू पाजतो, म्हणजे झुंज रंगते. तशी आरक्षणाच्या माध्यमातून इथला असणारा ओबीसीचं आणि मराठ्यांची झुंज लावून दिलेली आहे. आणि RSS वाले तमाशा बघत बसले. मराठ्यातला एकही पुढारी असा नाही की तू असताना म्हणतोय की माझा कोंबडा घेऊन बाजूला जाऊ. का मराठा कोंबडा घेऊन बाजूला गेला तर झुंजणार कोणाबरोबर. आणि म्हणून झुंज लागू नये म्हणून आम्ही भूमिका घेतली की हा तो ओबीसी आहे की ज्याला 27% आरक्षण मिळालं, याला मंडलमुळे मिळालं म्हणून मला त्याला मंडलचा ओबीसी म्हणा, याला मंडलचा ओबीसी म्हणा. आणि ज्याला देवेंद्र फडणवीसने ओबीसी ठरवलं त्याला देवेंद्र फडणवीस ओबीसी म्हणा. म्हणजे गल्लत होणार नाही, झुंज लागणार नाही. आणि झुंज लागली नाही तर शांतता राहिली. आज आरक्षणाच्या माध्यमातून झुंज लावली. ओबीसी असं म्हणतो की मंडलनी मला दिलेलं आरक्षण हे सामाजिक शैक्षणिक आधारावरती आहे आणि देवेंद्र फडणवीसने दिलेलं आरक्षण हे सुद्धा
सामाजिक आर्थिक आदर्शनावरती आहे. दोघांना एकच सर्टिफिकेट मिळेल, दोघांना एक सर्टिफिकेट मिळेल. 27 वाले वेगळे राहणार नाही, 16% वाले वेगळा राहणार नाही. 16 वाले 27 वाल्यांवरती येतील, पण 27 वाले 16 मध्ये जाणार नाही. आणि म्हणून हे भांडण मिटवण्यासाठी आम्ही म्हटलं वेगवेगळं करा. आम्हाला असं वाटलं की मराठा घरांदाज पुढारी स्वतःला मराठा समजतात, लुटारूंची असणारी ही टोळी आहे, महाराष्ट्राला पूर्णपणे लुटलेलं आहे. या टोळीतला एक तरी शहाणा निघेल आणि आम्ही सांगितलेल्या तोडग्याला हा तरी म्हणेल नाही. तो आता म्हणतोय 26% सुद्धा मला 27% मिळत असेल तर मी का करू. हे समाजातलं स्वास्थ्य बिघडलं. ओबीसी झाला, मराठा झाला, दोघांमधला विस्तव जात नाही अशी असताना परिस्थिती आहे. RSS वाले झुंज लावण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. त्यांचा जो खेळ आहे, त्यांचा जो धंदाच आहे, पिढीजात धंदा आहे. ते कशाने लावतील, कधी लावतील, कसं लावतील हे आपल्याला पता लागणार नाही. आणि म्हणून यापुढे अशी झुंज लावता येणार नाही याची दक्षता आपण म्हटलं घेतली पाहिजे. याची दक्षता आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून काँग्रेसवाल्यांना आम्ही ज्यावेळेस म्हणालो एकत्र आलो तर आपण सत्तेवरती येऊ 100%. तुम्ही नसलात तरी आम्ही सत्तेवरती येऊ हेही 100% खरं आहे. पण ही झुंज थांबली पाहिजे आणि झुंज लावणाऱ्याला बंदिस्त केलं पाहिजे. आणि या झुंज लावणाऱ्या बंदिस्त करायचं असेल तर आराखडा द्या, कारण का उद्या तुमचा पंतप्रधान होणार आहे, आम्ही होणार नाही. गाडी अडकलेली आहे RSS ला बंदिस्त करण्याच्या कार्यक्रमावरनं. त्यांना आता आपण सत्ता आल्यानंतर बंदिस्त केली नाही तर 5 वर्षानंतर नागोबा पुन्हा काढून पुन्हा आपल्या डोक्यावरती बसलेला आहेच. तेव्हा ह्या RSSच्या नागोबाचा फणा कायमचा गाडला पाहिजे अशा रीतीचं सत्ता आपण घेतली पाहिजे. बघू काँग्रेसवाले तू कार्यक्रम काढतायत का. नाही काढला तर आपल्यालाच त्या फण्याचा बंदोबस्त करावा लागेल. का हे मुंगूस नाही ना, ही उंदरं आहेत. त्याच्यामुळे भीती आहे की हे आपल्याला गिळून टाकेल की काय इन्क्वायरीच्या नावाखाली. मी त्यांना म्हटलं तुम्हाला लढता येत नसेल नका लढू, तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, आम्ही लढतो. काय सापाची आणि मुंगुसाची लढाई झाली तर मुंगूसच जिंकत असतो. आणि म्हणून काँग्रेसवाल्यांना शांतपणा यावा असं मला अपेक्षा आहे. सगळेच इन्क्वायरी खाली आहेत. मी नेहमी म्हणत असतो की मोदी हा डॉक्टर आहे, पण MBBS डिग्री न घेतलेला डॉक्टर आहे. नाही तर त्यांनी आपली डिग्री दाखवली असती, कुठल्या युनिव्हर्सिटीमधून डिग्री घेतली आहे ती दाखवली असती. तो म्हणतो मी दिल्ली युनिव्हर्सिटीमधून डिग्री घेतली. आणि त्याला विचारलं तुझं अख्खा आयुष्य कुठं गेलं, तर तो म्हणतो अहमदाबाद मध्ये गेला. आणि म्हणून असा
बिना डिग्रीचा डॉक्टर ज्यावेळेस ऑपरेशन करतो त्याचे 2च फंडे असतात. तू माझ्या बरोबर आहेस का तर वाचशील, आणि माझ्या बरोबर नाही तो ऑपरेशन करता करता कचकशील. तेव्हा काँग्रेसवाल्यांना तुम्ही लढू शकत नाही याची मला खात्री आहे. तुमची अडकलेली मान आम्हीच सोडवू शकतो हे लक्षात घ्या. आणि तेव्हा आडेबडे न घेता तुम्ही आम्हाला पाठिंबा देऊन मोकळा व्हा. पण तेवढा राजकीय शहाणपणा असदुद्दीन ओवैसीने दाखवला. किंवा माझी अडचण होत असेल तर मी लढत नाही. तोच राजकीय शहाणपणा काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी दाखवावा की बा आम्ही इन्क्वायरी खाली आहोत, आमची मान अडकलेली आहे, किंवा आम्ही भूमिका घेऊ शकत नाही, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, तुम्ही लढा आणि अडकलेली मान आमची सोडवा. आम्ही सोडवायला तयार आहोत, नाही असं नाही. यांची अडकलेली मान आम्ही सोडवायला तयार आहोत. पण ते पाठिंबा देतील तेव्हा. पाठिंबा नाही दिला तर त्यांच्यापेक्षा डबल आवलू एवढं आम्ही सांगतो. आणि म्हणून मित्रो, मी इथल्या ख्रिस्ती बांधवांना पुन्हा सांगतो आणि चर्चच्या फादरना पहिल्यांदा सांगतो की ख्रिस्ती बांधव भूमिका नंतर घेतील, पहिल्यांदा तुम्ही भूमिका घ्या. आणि पहिल्यांदा भूमिका घेत असताना असं म्हणू नको म्हणा की ती इटलीवरनं आलेली आहे, ख्रिश्चन आहे आणि म्हणून आमचा त्यांना पाठिंबा आहे. त्या काँग्रेसचे अध्यक्ष आता असताना हे सिद्ध करायला निघालेले आहेत की ते हिंदू धर्मी आहेत म्हणून सिद्ध करायला निघालेले आहेत. तेव्हा हा जो द्वंद्व आहे, हा द्वंद्व आपण काढला पाहिजे. जे आपल्यासाठी लढतात, जे हल्ला झाल्यानंतर आपल्या बरोबर असतात, त्यांच्याच बरोबर आपण असलो. मुसलमानांनी आपलं असणारं राजकारण बदललं. पूर्वी ते इथल्या असणाऱ्या काँग्रेस बरोबर असायचे, मराठा समाजाबरोबर असायचे. आणि हा सगळा वंचित सत्तेवरती कोण बसवतोय तर मुसलमान बसवतोय म्हणून मुसलमानाच्या विरोधात. याला आपण धडा शिकवला की त्याला धडा शिकवता येतो, अशी वशिंताची संकल्पना. आता वंचित आणि मुसलमान एकत्र बसायला लागले. एकत्र बसायला लागल्यानंतर मुसलमान म्हणायला लागला आता मी असं मोकळा झालो, माझ्या डोक्यावरचं टेन्शन गेलं, भीतीचं वातावरण गेलं, आता मी मोकळ्या मनाने जगू शकतो कारण का मला नवा मित्र त्या ठिकाणी मिळाला. मुसलमानांना माझी एवढीच विनंती आहे, हे ख्रिश्चनांचं जसं चर्च कंट्रोल करतं ना तसं तुमचं मस्जिद कंट्रोल करतं हे लक्षात घ्या. तिथला मौलवी कंट्रोल करतो. शुक्रवारच्या दुपारच्या नमाजेमध्ये आदेश सुटतो आणि मग मुस्लिम समाज म्हणतो अरे हा तर माझा मित्र, हा तर दुसऱ्याला करायला सांगतोय. यांनी तर मस्जिद तिथून सांगितलेलं आहे, मग मी अल्लाच्या विरोधात कसं जाऊ. मग तो आपला त्या मौलवींनी सांगितलं तसंच करत असतो.
माझं मुस्लिम समाजाला असणारी विनंती आहे की पहिल्यांदा जाऊन मौलवीला सांग की शनिवारी तू शुक्रवारी आदेश देणार असेल तर वंचित बहुजन आघाडीला मतदान कर, हाच आदेश पहिल्यांदा काढ, हाच आग्रह तुम्ही त्या ठिकाणी धरा. तसं फादर नाही सांगतो. रविवारच्या मतदानाच्या रविवारच्या मासमध्ये वंचित बहुजन आघाडीला मतदान करा, हाच आदेश काढा, एवढंच बोलून राधा घेतो. जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.